श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. चला तर आम्ही गावाकडची यात्रा कशा पद्धतीनं साजरा केली ती तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवतेच. इथं बघू शकता पाणी वगैरे किती आम्ही एन्जॉय केलं. आता तर तुम्ही म्हणत असाल की यात्रा म्हणजे मी पाण्यामध्ये एन्जॉय करायला का केलीत किंवा तिकडं वगैरे कसं म्हणजे जरा तर मी दाखवते की तुम्हाला कशा पद्धतीनं आम्ही यात्रा करतो. ॲक्च्युली आमची जी यात्रा असते ती नदीच्या काठला आम्ही करतो, म्हणजे नदीच्या कडेला आम्ही करतो. निसर्गरम्य छान अगदी अशा वातावरणामध्ये आम्ही करतो आणि खूप छान मज्जा वगैरे येते खूप. आणि इथं सगळं बघू शकता तुम्ही, जेवणाची तयारी वगैरे काय सगळं इथे लोक आमचे भाऊबंद जेवढे आम्ही आहेत त्यावेळी आम्ही 3 वर्षातून एकदा असे सगळं इथं एकत्र येतो. असं आमचं सगळं प्रेम वगैरे काय आमच्या भावना काय सगळं असेल ते आम्ही एकत्र बोलून सगळे आमचं असं छान आजचा दिवस असं खूप छान जातो. सगळे वगैरे सुट्टी काढून आपल्या कामातून थोडाफार वेळ काढून सगळे इथं एकत्र येतात. तर काय मला सांगितले आणि मला तुर्केवाडीला जायचं होतं यात्रेसाठी. आणि इथं बघू शकता नेमकं मी आज जायला निघाले आणि आजच असं वातावरण झालं ना, अरे बापरे म्हटलं आता एवढ्या पावसात कसं काय जायचं, मला तर काय समजत नव्हतं. पण म्हटलं आता माहेरला जायचं आहे म्हणजे असं वातावरण होऊ देत किंवा काही होऊ देत, जायचं आहे म्हणजे जायचं आहे. मग पटकन मी असं वातावरण बघून पहिल्यांदा चहा केला. दूध मला संपवायचं होतं, म्हटलं दुधाचा चहा बनवूयात आणि मस्त मी दुधाचा चहा करून पिला. घरातलं सगळं आवरून घेतलं, आदूला आवरली आणि मी वगैरे आवरले आणि आम्ही डायरेक्ट रेल्वे स्टेशनला गेलो. तिथं पाऊस थोडाफार पडून गेलेला, थोडा पडत होता. आम्ही तसंच गेलेलो. आदू आणि आदूचे पप्पा तिकीट काढायला पाठीमागं थांबलेले आणि तिने तिकीट काढून या लागले. मी थोडीशी पुढं गेलेली. इथून आम्हाला पूर्ण असं क्रॉस करून तिकडे जायचं होतं, त्यामुळे थोडंसं इथं चालावं लागलं आम्हाला. आणि ॲक्च्युली एक्सप्रेस ट्रेन जी होती ती ह्या वेळेला अजिबात नव्हती. आम्हाला लोकल ट्रेनमधूनच आजचा प्रवास करायचा होता. म्हटलं असू देत कसंही असू देत पण आज जायचं म्हणजे जायचंच असं होतं. आणि त्यानंतर आम्ही फायनली तिकीट वगैरे काढून ट्रेनची वाट बघत तिथं थांबलेलो आणि थोड्याच वेळानं ट्रेनसुद्धा आली. आम्ही बसलो आणि इथं बघू शकता लोकल ट्रेनमध्ये आम्ही बसलेलं आहे. त्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनला पोचलो 10ला. इथून पुढे रिक्षा असं वगैरे करत आम्हाला घरी यायला 11 वाजलेच. त्यानंतरला येऊन आम्ही वगैरे जेवलो वगैरे. दुसऱ्या दिवशी परत यात्रेची तयारी. सकाळी उठायचं, सगळे पाहुणे थोडे आलेले. तर दादा वहिनी थोडा नाश्ता करत होते. तर दी पण आलेली माझ्या आधीच. आणि नंतरला मग आम्ही नदीच्या काठी ही यात्रा करतो, त्यामुळे सगळे आम्ही छान ह्या गाडीत बसायचं त्या गाडीत बसायचं असं करून बसून आम्ही जात होतो. शेवटी आम्ही ज्या ठिकाणी यात्रा करणार आहे तिथे आम्ही फायनली पोचलो. ह्या झाडाखाली आम्ही ती यात्रा करतो. निसर्गाचीच पूजा केल्यासारखीच आहे ही प्रथा. खूप आमच्या पंजोबापासून चाललेली ही प्रथा आहे आणि आजही ते माझे पप्पा करतात यात्रा. आणि आम्ही सगळे आलो. आमची इथं आल्या आमची नजर गेली जांभळे, तिथं जांभळ्यांची झाडं लागलेली आणि प्रचंड प्रमाणात तिथं जांभळे लागलेली. त्यामुळे सगळे आम्ही तिथं तुटून पडल्यासारखं सगळे आम्ही तिथं गेलो आणि जांभळे थोडे खाल्ले. मग धामणे होते. मग असं सगळं आम्ही इथं कैरी वगैरे असं सगळं आमचं इकडं तिकडं चालू होतं. खूप दिवसानं आम्ही असं बाहेर जातो, त्यामुळे खूप छान वाटते की आम्हाला तिकडं जायला मिळते. निसर्गरम्य वातावरणामध्ये एकत्र बोलायला मिळते आणि हे सगळे आम्हाला कोकण मेवे खायला मिळतात. त्यामुळे तर खूप छान वाटते. सगळे आमचे पाहुणेसुद्धा ऑलरेडी तिकडं सगळे पोचलेले आणि आमची यात्रा अशा पद्धतीने आमचे पप्पा म्हणजे आमच्या घरात कुळदेव आहे त्यामुळे सगळे आमच्याकडेच येतात तिकडे. आणि आमची अशी यात्रा पूजा वगैरे काय त्यांचं सगळं चालू होते. मम्मी पप्पा पूजा वगैरे करून घेत होते. सगळे यांना सांगत होते की तुम्ही पुढची पिढी हे सगळं व्यवस्थित बघून घ्या, कारण तुम्हाला पुढे हे सगळं करावं लागणार आहे. आणि असं करत सगळ्यांना समजवत सांगत सगळे असं रीतिरिवाज काय असतील ते सगळे मोठे लहानांना सांगत ते पूजा वगैरे करत होते. पूजा केल्यानंतर इथं काहीतरी 5 प्रदक्षिणा घालायच्या असतात. ते सगळे मिळून असे प्रदक्षिणा घालत होते. खूप छान वाटत होतं मलासुद्धा. मग मी सगळे हे शूट व्यवस्थित घेतले आणि असं प्रदक्षिणा घातले. सगळ्यांना सुखी समृद्धी भेटू दे, सगळ्यांचं आयुष्य चांगलं होऊ दे अशी प्रार्थना करतात. मग थोडे लेडीज इथं सगळे कांदा कट करणे हे कट करणे असं थोडंसं बोलणं असं मस्त चटई वगैरे टाकून तिथं सगळे छान असं बसले. आणि हे आमचे आजोबा आहेत मोठे आणि ते सुद्धा थोडंसं स्वयंपाक करायला मदत करत होते. ते खूप छान स्वयंपाक बनवतात
आणि ते असं स्वयंपाक वगैरे करते, थोडे गाडीमध्ये बसलेले. मग नंतर परत थोडंसं जेवण झाल्यानंतर नैवेद्य वगैरे ठेवल्यानंतर नमस्कार करायला पुन्हा बोलवले सगळ्यांना. सगळे येऊन नमस्कार वगैरे केले. आणि बाजूलाच नदी असल्यामुळे आम्हाला थोडी मज्जा करायची होती. त्यामुळे मस्त आदू इथं बघू शकता किती छान पूर्ण कपडे वगैरे काढून त्याचं खूप एन्जॉय असं चालू होतं. आणि मुलांना पाणी म्हणजे सांगायचंच नाही. आणि आम्ही पण सगळे खूप एन्जॉय केलो पाण्यामध्ये. थोडी फोटोशूट पण केलो आम्ही. आणि सगळे असे थोडे पाण्यात आपण बसून वगैरे थोडासा टाईम स्पेंड केला, कारण जेवण होईपर्यंत काय करायचा असा प्रश्न होता. म्हणून खूप एन्जॉय केला.